नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत। आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत एकाच टॉपिकमध्ये तुम्हाला सर्व प्रकरण आपलं क्लिअर होणार आहे। बघा आता टाईप क्रमांक तुम्हाला 1 नंबरचा। आता 1 नंबरचा टाईप काय आहे तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची स्थानिक किंमत काढ। बरोबर, या टॉपिकवरती तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला एक्झाम्पल 100% पडतं म्हणजे पडतंच। मग बघा, दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची स्थानिक किंमत काढा असा तुम्हाला प्रश्न आहे। मग बघा तुम्हाला प्रश्न काय आहे, या ठिकाणी तुम्हाला संख्या दिली आहे 6,55,328। आपल्याला सर्व अंकाची स्थानिक किंमत काढायची। मग या ठिकाणी तुम्हाला अंक मांडून घेतलं तरी चालतात, नाही मांडलं तरी चालतात। आपल्याला बघा 6,55,328 ओके, अशी आपल्याला स्थानिक किंमत काढायची। आणि ती स्थानिक किंमत काढत असताना आपल्याला 6ची स्थानिक किंमत काढायची। बरोबर, मग 6ची आपल्याला उजवीकडे किती अंक आहेत ती चेक करायचं। 1 2 3 4 5 तेवढं तुम्हाला 6 वरती शून्य द्यायचं। म्हणजे 1 2 3 4 5 ही झाली 6ची स्थानिक किंमत। आपल्याला काढायची 5ची स्थानिक किंमत। मग 5च्या उजवीकडे तुम्हाला किती अंक आहेत ती चेक करायचं। 1 2 3 4 म्हणजे 5 वरती तुम्हाला 4 शून्य द्यायचं, झालं ही 5ची स्थानिक किंमत। दुसऱ्या 5ची स्थानिक किंमत काढत असताना 5च्या उजवीकडे अंक बघायचं। 1 2 3 म्हणजे तेवढं 5 वरती तुम्हाला 3 शून्य द्यायचं, 1 2 3 अशा पद्धतीने। आता 3ची स्थानिक किंमत काढायची। मग 3च्या उजवीकडे तुम्हाला 2 अंक आहेत म्हणून तुम्हाला 3 वरती तुम्हाला 2 शून्य दिलं। ओके, 2च्या उजवीकडे तुम्हाला 1 अंक आहे म्हणून तुम्हाला 2 वरती आपल्याला 1 शून्य दिला। आणि 8च्या उजवीकडे तुम्हाला काहीच नाही म्हणून तुम्हाला 8 वरती काय शून्य द्यायचा संबंध नाही। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला ह्या ठिकाणी आली। 6ची स्थानिक किंमत तुम्हाला 6 लाख, 5ची स्थानिक किंमत तुम्हाला 50,000, दुसऱ्या 5ची स्थानिक किंमत तुम्हाला 5,000, 3ची स्थानिक किंमत तुम्हाला 300, 2ची स्थानिक किंमत तुम्हाला 20 आणि 8ची स्थानिक किंमत तुम्हाला 8। कुणाला ह्या टाईपबद्दल जर अडचण नसेल तर आपण पुढचा टाईप बघू। ओके, चला आता बघा टाईप क्रमांक तुम्हाला 2 नंबरचा आहे। मग 2 नंबरचा टाईपमध्ये प्रश्न काय बघा, अपूर्णांक संख्येची स्थानिक किंमत काढताना दशांश चिन्हाच्या डावीकडे व दशांश चिन्हाच्या उजवीकडे दोन्ही अंकाची स्थानिक किंमत काढा असं तुम्हाला विचारलं। तुम्हाला संख्या काय आहे तर संख्या आहे तुम्हाला 42.345 अशी आहे। बरोबर, आपण ह्याला काय म्हणतो 42 आणि आपण 0.345 म्हणजे दशांश चिन्हाच्या डावीकडची संख्या ही तुम्हाला पूर्णमध्ये असते आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडची संख्या ही तुम्हाला अपूर्णांकामध्ये असते। म्हणजे याचा एक गट आणि याचा एक गट लक्षात ठेवा। ओके, मग 4ची स्थानिक किंमत काढताना 4च्या उजवीकडे किती अंक आहेत ही बघायचं दशांश चिन्हापर्यंत, एकच अंक आहे म्हणून ही 4ची स्थानिक किंमत झाली। 2च्या उजवीकडे दशांश चिन्हापर्यंत अंकच नाही म्हणून 2ची स्थानिक किंमत 2च। आता ही 4ची आणि 2ची झाली। आता 3ची स्थानिक किंमत काढत असताना पहिलं दशांश चिन्ह द्यायचं। तुम्हाला बी माहिती आहे दशांश चिन्हाच्या डावीकडे काय नसतं म्हणजे शून्य असतो। ओके, म्हणजे 3ची स्थानिक किंमत ह्या ठिकाणी आली 0.3। ओके, आता 4ची स्थानिक किंमत काढायची। मग 4ची स्थानिक किंमत काढत असताना आपल्याला उजवीकडचा अंक न चेक करता आपल्याला डावीकडचा अंक चेक करायचा। म्हणजे 4च्या डावीकडे दशांश चिन्हापर्यंत किती अंक आहेत तर 1 अंक आहेत म्हणून तुम्हाला 0. त्या 3चा 1 शून्य आणि ह्या ठिकाणी 4 ही झाली 4ची स्थानिक किंमत। आपल्याला 5ची स्थानिक किंमत काढायची। 5च्या डावीकडे दशांश चिन्हापर्यंत तुम्हाला 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य तुम्हाला द्यायचं। म्हणजे 0. तुम्हाला डबल शून्य तुम्हाला 5 ही झाली स्थानिक किंमत। म्हणजे 4ची स्थानिक किंमत 40, 2ची स्थानिक किंमत तुम्हाला 2, 3ची स्थानिक किंमत तुम्हाला 0.3 आणि 4ची स्थानिक किंमत तुम्हाला 0.04 आणि 5ची स्थानिक किंमत 0.005 अशा स्वरूपात आहे। सगळ्याला ही प्रश्न तुम्हाला समजला असेल तर आपण टाईप क्रमांक तुम्हाला 3 नंबरचा बघू।
हा बघा 3 नंबरचा टाईप प्रश्न तुम्हाला काय आहे 25.175 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती असा तुम्हाला विचारलाय। फरक म्हणजे काय र वजाबाकी। ओके मग 7 या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची। मग 7 या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला संख्या आपल्याला 25.175 अशी आहे। 7 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे तर तुम्हाला 0 पॉइंट ह्या 1 बदल 0 आणि 7 अशी आहे बरोबर। दुसरं तुम्हाला 7 ची दर्शनी किंमत काय आहे म्हणजे आपल्याला दर्शनी किंमत म्हणजे काय आपल्या डोळ्याने जो अंक तुम्हाला दिसतो का नाही त्याला म्हणायचं दर्शनी किंमत। म्हणजे डोळ्याने आपल्याला या ठिकाणी 7 अंक दिसतोय म्हणजे 7 झाली त्याची दर्शनी किंमत। ओके 7 अशा टाईपने। मग आता तुम्हाला फरक विचारलाय फरक म्हणजे काय तर वजाबाकी। वजाबाकी ह्याची आपल्याला करायची अशा पद्धतीने। वजाबाकी करत असताना तुम्हाला माहिती आहे मोठी संख्या वरती लहान संख्या तुम्हाला खाली म्हणजे मोठी संख्या तुम्हाला 7 आहे आणि लहान संख्या तुम्हाला 0.07 आहे बरोबर का नाही। मग या संख्येमध्ये तुम्हाला दशांश चिन्ह नाही इथं दशांश चिन्ह देऊन टाका बरोबर। दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्या। मग उजवीकडची गोष्ट उजवीकड मांडा या ठिकाणी वरती काय नाही म्हणून 0 देऊन टाकलं तर चालतंय इथं 0 अशा टाईपने तुम्हाला वजाबाकी करा बरोबर। मग तुम्ही लक्षात ठेवायचं वजाबाकी कशी करायची 0 तून 7 काही जात नाही हातची आपल्याला हितनं घ्यावं लागणार म्हणजे हिथं राहिला तुम्हाला 6 बरोबर। आता तुम्ही हिथं झालं 10 ओके मग हिथं 0 आहे ना त्याच्या डोक्याच्या वरती तुम्ही 9 लिहून टाका किती बी 0 असू द्या 9 लिहायचं। मग 10 तून 7 गेलं किती 3 9 तून 0 गेलं किती 9 या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिला या ठिकाणी 6 म्हणजे तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर 7 या अंकाची स्थानिक किंमत आणि 7 या अंकाची दर्शनी किंमत यातील फरक किती तर 6.93 असं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कुणाला काय अडचण ह्या टाईप बद्दल असेल तर बिनधास्त विचारा। चला टाईप क्रमांक आपल्याला 4 नंबरचा। आता 4 नंबरचा टाईप बघा 35.238 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। मग त्या दिलेल्या संख्येमध्ये 3 डबल आलाय आपल्याला फरक म्हणजे तुम्हाला पहिल्या 3 ची स्थानिक किंमत काढत असताना 35.238 मग ह्या 3 ची स्थानिक किंमत काढत असताना ही पुढची म्हणजे 3च्या तुम्हाला उजवीकडे दशांश चिन्हापर्यंत एकच अंक आहे म्हणजे 3 ची स्थानिक किंमत झाली 30 बरोबर। फरक म्हणजे वजा या ठिकाणी वजा बरोबर। 3च्या तुम्हाला डावीकडे दशांश चिन्हापर्यंत एकच अंक आहे म्हणून 0 तुम्हाला 03 ही झाली या दुसऱ्या 3 ची स्थानिक किंमत। कुणाला काय याच्याबद्दल शंका नसेल तर बघा। चला आता ह्याची आपल्याला वजाबाकी करायची तर 30च्या पुढे दशांश चिन्ह नाही ह्याच्यामध्ये दशांश चिन्ह आहे त्यावेळेस काय करायचं मग इथं 30 इथं पॉईंट लिहायचा ही पॉईंटच्या खाली उजवीकडची गोष्ट उजवीकडे लिहायची या ठिकाणी 0 वरती काहीच दिलं नाही म्हणून 0 मांडा। झालं क्लिअर ओके। आता आपल्याला 0 तून 3 जात नाहीत म्हणून हित्त हातच्या घ्यायचा मग ह्या ठिकाणी राहिलं 2। आता तुम्ही लक्षात ठेवायचं जेवढं 0 ह्या काही ठिकाणी झालं 10 पण ही 0 आहे का नाही त्याच्या डोक्याच्या वरती तुम्ही 9 लिहून टाकायचं डोळं झाकून ओके। 10 तून 3 गेलं किती र 7 9 तून 0 गेला 9.9 या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला 29.97 असं उत्तर आलं। कुणाला काही शंका आहे का चला कुणाला काही अडचण असेल तर बिनधास्त विचारा। चला पुढचा प्रश्न टाईप क्रमांक तुम्हाला 5 नंबरचा। 5 नंबरचा टाईप बघा काय 9887 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती असा विचारलाय तुम्हाला बरोबर। मग तुम्हाला दिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला 9 किती वेळा आलाय तर 2दा 9 आलाय ओके। मग पहिले 9 ची स्थानिक किंमत काढायची तुम्हाला अशा पद्धतीने बरोबर। मग पहिल्या 9 ची स्थानिक किंमत तुम्हाला काढत असताना 9च्या तुम्हाला उजवीकडे किती अंक आहेत ते चेक करायचे। 9च्या उजवीकडे 1 2 3 4 5 6 6 अंक आहेत का नाही बघा तिकडं 6 अंक आहेत मग 6 शून्य द्यायचे 1 2 3 4 5 6। दुसऱ्या 9 ची स्थानिक किंमत काढताना बघायचं इकडं 9च्या उजवीकडे 2 अंक आहेत म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी 9च्या उजवीकडे तुम्हाला 2 शून्य द्यायचं। झालं क्लिअर। तुम्हाला विचारलाय फरक म्हणजे करा वजाबाकी अशा टाईपने तुम्हाला वजाबाकी बिनधास्त करायची।
झालं क्लिअर? ओके. या ठिकाणी बघा आता तुम्हाला सांगतो, शून्यातून शून्य गेला या ठिकाणी शून्य, शून्यातून शून्य गेला या ठिकाणी शून्य. आता शून्यातून तुम्हाला 9 जात नाही, तर म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी हातचे घ्यावं लागेल. हातच्या हित नाही आला म्हणजे हिथं राहिला 8, पण बाकीचं शून्य हिथं का नाही त्याच्यावरती डायरेक्ट 9 लिहायचं. या ठिकाणी 9 9 9. आता 10तून 9 गेलं किती? 1. या ठिकाणी 9, या ठिकाणी 9, या ठिकाणी 9, या ठिकाणी 8. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 89, 99, 100 असं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं. कुणाला काय अडचण असेल तर बिनधास्त तुम्ही विचार. ओके, चला पुढचा प्रश्न. टाईप क्रमांक तुम्हाला 6 नंबरचा. 6 नंबरचा टाईप सारखा तुम्हाला एक्झामला पडतो, म्हणून तुम्हाला 7 स्टार 8 स्टार 6 या संख्येतील 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक तुम्हाला 3960 आहे, तर स्टारच्या जागी असणारा अंक कोणता असा तुम्हाला प्रश्न विचारला. आपल्याला प्रश्न बघितल्या तुम्हाला सांगतो फरकावरती जायचं. फरकावरती आपण गेलो, फरकाच्या तुम्हाला डावीकडचा अंक बघायचा. डावीकडचा आकडा कुठला आहे? 3. मग 3च्या पुढचा आकडा कुठला आहे? आपल्याला 4 असतो, बरोबर. 3च्या पुढचा 4 म्हणजे तुम्हाला स्टारच्या ठिकाणी अंक जो असेल का नाही तो असेल 4. झालं क्लिअर? ओके, चला पुढे. टाईप क्रमांक तुम्हाला 7 नंबरचा. 81 246 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. 8 अंक बघा म्हणजे 81 246. पहिल्यांदा 8 या अंकाची स्थानिक किंमत काढा. 8च्या तुम्हाला उजवीकडे दशांश चिन्हापर्यंत अंक किती आहे? 1 अंक आहे, म्हणून तुम्हाला 8 वरती 1 शून्य दिला. आता तुम्हाला 2 या अंकाची स्थानिक किंमत विचारली आहे. मग 2 या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला काढत असताना 2च्या तुम्हाला डावीकडे दशांश चिन्हापर्यंत तुम्हाला अंकच नाही, म्हणून 0. तुम्हाला 2 ही 2ची स्थानिक किंमत झाली. आपल्याला पट म्हणजे काय तर भागिले करायचं. ओके, मग भागिले या ठिकाणी 0. तुम्हाला किती आलं? 2 आलं. दशांश चिन्हाच्या पुढे 1 अंक आहे का नाही, आपल्याला विरुद्ध साईडला 1 शून्य वरती वाढवायचं. आता दशांश चिन्ह निघून गेलं, बरोबर. ह्याने 2नी भागिता 8ला बसतो 4चा, म्हणजे किती पट असेल? 400 पट. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फायनल आलं. काय अडचण आहे का याच्याबद्दल? ओके, चला पुढे. प्रश्न क्रमांक तुम्हाला टाईप क्रमांक 8 नंबरचा. 60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असा प्रश्न विचारलाय तुम्हाला. मग पहिल्यांदा 2 या अंकाची स्थानिक किंमत मांडायची. मग तुम्हाला संख्या काय दिली? 60. तुम्हाला 325 अशी दिली. मग पहिल्यांदा 2 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे ह्या 2ची स्थानिक किंमत 2च्या तुम्हाला डावीकडे किती अंक आहे? अंक आहे दशांश चिन्हापर्यंत 1 अंक आहे, म्हणून 0.0 तुम्हाला 2 ही झाली 2ची स्थानिक किंमत. मग तुम्हाला पुढे काय विचारलं? 6ची स्थानिक किंमत. मग 6ची स्थानिक किंमत काढत असताना 6च्या तुम्हाला उजवीकडे दशांश चिन्हापर्यंत 1च अंक आहे, म्हणून 6ची स्थानिक किंमत तुम्हाला किती झाली? 60 झाली. ओके, कुणाला काय अडचण नसेल अशा टाईपने तुम्हाला प्रश्न सोडवायचा. वरती दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत, खाली तुम्हाला 2 शून्य द्यायचं. ओके, आता दशांश चिन्ह निघून गेलं, झालं. आणि आता तुम्ही पट काढू शकता. या ठिकाणी 2 1 2. ओके, नंतर 2 3 तुम्हाला 1 2 3 म्हणजे 1/3000 पट. ओके, ह्याचं उत्तर तुम्हाला 3000 लिहायचं नाही. 1/ तुम्हाला किती? 3000 पट. कुणाला काही शंका असेल तर बिनधास्त विचारा. चला पुढं. टाईप क्रमांक तुम्हाला 9 नंबरचा. 9 नंबरचा टाईप काय आहे? 531.732 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किमतीचा गुणाकार करायचा आहे आपल्याला, बरोबर. मग या ठिकाणी तुम्हाला बघा 531.732 किती? 32. 3 या अंकाची स्थानिक किंमत. ह्या 3 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 3च्या उजवीकडे 1च अंक आहे, म्हणून 3 वरती तुम्हाला 1 शून्य दिला. या दुसऱ्या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 3च्या डावीकडे 1च अंक आहे, म्हणून गुणले 0. तुम्हाला 0.3 अशा ह्या दुसऱ्या 3ची स्थानिक किंमत झाली. यांचा गुणाकार दशांश चिन्हाचा विचार न करता करा, म्हणून 30 × 3 बरोबर किती?
90 डायरेक्ट लिहा बिनधास्त. ओके, 2 घरानंतर दशांश चिन्ह, 2 घरानंतर दशांश चिन्ह तुम्हाला द्यायचं या ठिकाणी म्हणजे झालं. ओके, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फायनल आलं. 0 पॉईंट तुम्हाला किती आलं? 90. ओके, कुणाला काही शंका आहे की ह्याच्याबद्दल? अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा. चला पुढं. टाईप क्रमांक तुम्हाला आता 10 नंबरचा टाईप. 10 नंबरचा टाईप काय आहे? खाली दिलेल्या सर्व अंकाची दर्शनी किंमत काढा. दर्शनी किंमत काय? दर्शनी किंमत म्हणजे आपल्या डोळ्याने तुम्हाला जो अंक दिसतो का नाही त्याला म्हणायचं दर्शनी किंमत. मग बघा या ठिकाणी आपल्याला डोळ्याने 8 दिसतोय, 9 दिसतोय, 5 दिसतोय, 2 दिसतोय, 3 दिसतोय, 0 दिसतोय. त्या अंकाची आपल्याला डोळ्याने जे अंक दिसलं का नाही तीच त्याची दर्शनी किंमत. म्हणजे 8ची दर्शनी किंमत तुम्हाला 8 आली, 9ची दर्शनी किंमत तुम्हाला 9 आली, 5ची दर्शनी किंमत 5 आली, 2ची दर्शनी किंमत 2 आली, 3ची दर्शनी किंमत 3 आली, 0ची दर्शनी किंमत 0. ओके, कुणाला काय अडचण नसेल याच्याबद्दल. ओके, चला आता टाईप क्रमांक आपण पुढचा घेऊ. टाईप क्रमांक तुम्हाला 11वा. आता 11वा टाईप बघा काय सोपा आहे, आपण पाठीमागे घेतलाच होता. 9 डबल स्टार 8 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे, तर स्टारच्या ठिकाणचा अंक कोणता? असा तुम्हाला प्रश्न विचार. प्रश्न असा आला का नाही तुम्ही बिनधास्त काय करायचं? ह्या फरकावरती जायचं. फरकावरती डावीकडचा आकडा तुम्हाला पहिला आकडा बघायचा. पहिला आकडा आहे 6 बरोबर. 6च्या पुढचा आकडा आहे कुठला? 7. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्टारच्या ठिकाणी अंक तुम्हाला 7 असेल. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 12 नंबरचा. 12 नंबरचा टाईप काय? 87 स्टार, 32 स्टार आणि 1 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 79,920 आहे बरोबर. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? कोणता अंक बरोबर? तर असा शोधत असताना तुम्हाला मी पाठीमागचा प्रश्न सांगितलाय. तर काय करायचं? फरकावरती जायचं. फरकाचा पहिला आकडा बघायचा आणि पहिल्या आकड्याच्या पुढचा आकडा घ्यायचा. मग 7 हा आकडा आहे, 7च्या पुढचा आकडा कुठला आहे? 8. म्हणजे स्टारच्या ठिकाणी तुम्हाला 8 हा आकडा असेल. ओके, चला टाईप क्रमांक तुम्हाला 12 नंबरचा क्लिअर झाला. आता टाईप क्रमांक तुम्हाला 13 नंबरचा. 12 आणि 13चा प्रश्न तुम्हाला डबल आल्यामुळं आपण तो स्किप करू. चला पुढं. आता टाईप क्रमांक तुम्हाला 14 नंबरचा. आता 14 नंबरचा प्रश्न काय आहे बघा तुम्ही. 2x अधिक p सारखा भरतीला पडतो प्रश्न तुम्हाला. 2p अधिक q ही 2 अंकी संख्या 17 आहे बरोबर. एकक स्थानिक q असेल. मग 17चा एकक स्थानचा आकडा कुठला आहे रे? 7. म्हणजे q म्हणजे तुम्हाला 7 निघाला. ओके, समीकरण मांडून तुम्ही टाका. आपल्याला p ची किंमत विचारली, मग 2p अधिक तुम्हाला q ची किंमत तुम्हाला 7 आली. मग 7 लिहा बरोबर किती? 17. 7 अधिक मध्ये इकडं आल्यावरती तुम्हाला वजा म्हणजे 2p बरोबर 17 वजा तुम्हाला 7. ह्याची वजा बाकी करा. 17तून 7 गेलं तुम्हाला 10 बरोबर. 2p आणि यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणजे p तिथंच ठेवा बरोबर. गुणवलेचं इकडं आल्यावरती भागिले होतं म्हणजे 10 तुम्हाला 2 बरोबर. तुम्हाला p ची किंमत किती आली? 5 आली. ओके, कुणाला काय ह्या टाईप बद्दल कोणाला काय अडचण नसेल तुम्हाला आपण हे प्रकरण एकाच भागामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. आणि तुम्हाला जरी काही शंका असेल, काय तुम्हाला अडचणी असतील तर बिनधास्त तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आपला नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्हाला SMS तुम्ही काही करू शकता, मेसेज करा. ओके, तुमचा सर्व प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. ओके, धन्यवाद.